Hello everyone and welcome to my channel. श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी शूट केलेला. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याच्या आधी एक आठवडा मी अख्खं पोथीचं पारायण करते, पण यावर्षी ते नाही जमलं काही कारणांमुळे. म्हणून मी यावर्षी एका सिटिंगमध्ये अख्खी पोथी वाचायचा निर्णय घेतला. होतं तर ते खूप कठीण, पण स्वामींच्या आशीर्वादाने ते मला एकदम नीट जमलं. तुम्ही सगळे विचार करत असाल की ही लॅपटॉप घेऊन का बसते. माझ्यासाठी मराठीत पोथी वाचणं हे थोडं डिफिकल्ट होऊन जातं, म्हणून मी यूट्यूबवर जाऊन व्हिडिओज ऐकून ते पॉज करून त्यांना परत रिपीट करते. भलेही प्रोसेस ही थोडी लेंदी असेल, पण माझी अख्खी पोथी अशी वाचून होते, ते पण शब्द उच्चार नीट घेऊन. कारण या प्रोसेसमध्ये आपली श्रद्धा ही सर्वात इम्पॉर्टंट आहे. तसंच पोथी वाचायला मला ऑलमोस्ट 5 आवर्स लागले आणि त्यामध्ये नैवेद्य बनवणं थोडं डिफिकल्ट होतं, पण ह्याचं अरेंजमेंट पण स्वामींनी स्वतःहूनच करून घेतलं. मम्मींनी छान पुरणपोळीचा बेत काढून स्वामींसाठी नैवेद्य बनवलेला आणि तो पप्पांनी येऊन माझ्यापर्यंत पोचवलेला. छान स्वामींना नैवेद्य अर्पण केला आणि मी आणि स्वामींनी मिळून छान हे पुरणपोळीचं जेवण खाल्लं सुद्धा. सो असा होता माझा छोटासा ब्लॉग तुमच्या सर्वांसाठी. तुम्हीही श्रद्धेने काही करणार असाल तर नक्की नेक्स्ट टाईम असं काहीतरी ट्राय करा आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगा जर का तुम्ही असं काय करत असाल तर. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. बाय.